ऐका ऐका आजची बातमी ऐका। नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात फक्त एकाच गोष्टीची चर्चा आहे, ती म्हणजे कर्जमाफी। तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार खरोखरच 2 लाखापर्यंत कर्जमाफी करणार का? विधानसभेत नक्की काय घडलं आणि तारीख काय असणार? या सर्व प्रश्नाची उत्तरे अगदी सोप्या भाषेत आज आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहिती नुकसान करू शकते। मित्रांनो, हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबद्दल स्पष्ट भूमिका मांडली आहे। त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारच हा आमचा शब्द आहे, पण मागील अनुभवानुसार सरकारने एक गोष्ट ठरवली की कर्जमाफीचा फायदा हा बँकांना न होता थेट शेतकऱ्यांना झाला पाहिजे। यासाठी सरकारने प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखालील एक विशेषता समिती नेमली आहे। ही समिती ठरवणार आहे की कर्जमाफीचे निकष काय असतील, कोणत्या शेतकऱ्यांना यात बसवायचे आणि थकबाकीवर नियमित कर्ज भरणाऱ्यांना काय न्याय द्यायचा। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, 2 लाखापर्यंत कर्ज माफ होणार का? मित्रांनो, सध्याची चर्चा आणि जुन्या योजना पाहता सरकार 2 लाखापर्यंतच्या थकीत कर्जाला सरसकट माफ देण्याच्या विचारात आहे, पण अधिकृत आकडा समितीचा अहवाल आल्यावरच समजेल। देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्यानुसार 30 जून 2026 च्या आत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे आणि 1 जुलै पर्यंत याबाबतचे अंतिम धोरण जाहीर होऊ शकते। त्यामुळे घाबरून जाऊ नका, उशीर झाला तरी मदत पक्की आहे। आणखीन एक आनंदाची बातमी म्हणजे सरकारने नुकताच निर्णय घेतला आहे की 2 लाख पर्यंतच्या पीक कर्जाच्या कागदपत्राला आता मुद्रांक शुल्क लागणार नाही, म्हणजे 2 लाखाच्या कर्जाची पहिली पायरी सरकारने सोपी केली आहे। हे कर्ज माफीच्या दिशेने टाकलेले एक सकारात्मक पाऊल आहे। जे शेतकरी प्रामाणिकपणे आणि वेळेवर कर्ज भरतात त्यांच्या मनात भीती असते की आमचं काय, तर मित्रांनो, सरकारने स्पष्ट केलंय की नियमित कर्ज भरणाऱ्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही। त्यांच्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्याची योजना ही समितीच्या अहवालात असणार आहे। त्यामुळे तुम्ही नियमित असाल तरीही तुम्हाला फायदा मिळणार। थोडक्यात सांगायचं तर कर्जमाफी नक्की होणार आहे, पण त्यासाठी काही महिने वाट पाहावी लागले। त्या सरकारची समिती काम करत आहे। मित्रांनो, कोणी अफवावर विश्वास ठेवू नका। जसा अधिकृत JR येईल तसा पहिला व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल। त्यासाठी आताच खाली लाल रंगाचं सबस्क्राइब बटन दाबा, बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजेच अपडेट मिस होणार नाही। तुमचं यावर मत काय आहे? 2 लाखाची मर्यादा असावी की नाही, किंवा संपूर्ण कर्जमाफी मिळावी, हे खाली कमेंट मध्ये नक्की सांगा। जय जवान जय किसान।